सामन्याला सुरुवात होईल. आपण पाहतो सेकंड फिनाले मैदानाच्या आतमध्ये अतिशय वेगवान चेंडूची सफर आपण पाहतो. पहिला चेंडू डॉट फेकला गोलंदाज आपण पाहिलं गेला नाथाच्या माध्यमातून समोर फलंदाज विनायक गोरेला आपण पाहतोय आणि पहिला चेंडू डॉट. सन्मान्य बाळूजी वारगडे या साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ असत्या सामनावीराची ट्रॉफी देऊन अमोलला मात्र सन्मानित करायचे. जाऊया मॅचच्या दिशेने. सामना देखील भरपूर महत्वाचा आपण पाहतो. ज्या ठिकाणी आपण पाहू शकाल सेकंड सेमीफायनल मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल तर कंप्लीट समोर भडवळ संघ आहे आणि भडवळ संघ देखील तेवढाच ताकदवर संघ आपण पाहतोय. आज खऱ्या अर्थाने अक्षरशः मन जिंकली विनायक गोरेनं आणि त्यांच्या संपूर्ण टीमनं. आणि इथून पाहावं लागेल कोणता संघ मेगा फिनाले मध्ये जांभिवली ठाकूरपाडा संघाच्या अगेन्स्ट लढेल. जांभिवली ठाकूरपाडा टीमला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आपण पाहतो मेगा फिनाले मध्ये दाखल झालाय आणि परास्त केल्या धामणी टीमला आपण पाहू शकाल. केलेली निराशाजनक कामगिरी आणि तिथून मात्र परास्त केला आपण पाहतोय. पाहावं लागेल शॉर्ट ऑफ लेनची सफर. चेंडू शरीरावरती जाऊन आदळला गेला आणि तोपर्यंत एक सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाईल आपण पाहतोय. आणि सिंगलच्या सहाय्यानं संघाची धावसंख्या हळूवार गतीनं 2 अंकावरती 3 चेंडू फेकले नाथाच्या माध्यमातून. अप्रतिम गोलंदाजी. कालचा दिवस अक्षरशः गाजवला आपण पाहतोय भडवळ टीमनं आणि आज पुन्हा एकदा फार चांगला खेळ करत असताना 3 चेंडू सुरेख फेकले नाथानं आपण पाहतो ना त्यामध्ये 2 धावा खर्च केल्यात. विनायक गोरेकडून अपेक्षा वाढल्या असतील आपण पाहतो. यावेळेस अतिशय सुंदर फटका ओलांदा कारपेंडा मिड विकेट पॉइंट क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आहे. थोडीशी फंबलिंग लगेच सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आणि या 2 धावा आपण पाहिल्यात. आणि 2 धावेनं संघाची धावसंख्या हळूवार गतीनं 4 चेंडूच्या अखेरीस 4 धावा धावपट्ट्यावरती लागल्या गेल्यात. इथून मात्र तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. गोलंदाजावरती थोडासा आक्षेप घेतला जातो आपण पाहतो. अनंत गावंडा आपण जर का कुठे असतील तर निश्चित स्वरूपात तिसऱ्या पंचांची कामगिरी मात्र पार पाडायची आपण पाहतोय. तर निश्चित स्वरूपात मैदानाच्या आतमध्ये लेग पंच आपण पाहिलं गेला अंकुश सर यांना आपण पाहू शकाल तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत मात्र काम पार होतील आपण पाहतोय. गोलंदाज नाथावरती मात्र ऑब्जेक्शन घेतलंय मात्र पाहावं लागेल. इथून मात्र वेगवान चेंडू क्लीन बॉल बिग विकेट मैदानाच्या बाहेर. फलंदाज बाद होईल आपण पाहतो विनायक गोऱ्या बॅक टू द डगआउट. विकेट मैदानाच्या बाहेर. धक्का क्रमांक पहिला लागत असताना 4 अंकावरती. काय घडणार काय बिघडणार. प्रेक्षक वर्गांमध्ये चर्चा झाली होती की या स्पर्धेमध्ये चॅम्पियन संघ राहील आपण पाहतो गोरेगाव संघ. मात्र तसं घडेल का. कारण अद्यापर्यंत भडवळ टीमला देखील कमी लेखून चालणार नाही. ज्या संघाने फार चांगला खेळ दाखवला कालच्या दिवसामध्ये आणि आज देखील सुरुवात अप्रतिम करून दिली नाथानं. ज्या ठिकाणी 5 चेंडू फेकलेत आणि कमालीची गोलंदाजी. अद्यापर्यंत 4 धावा देत विनायक गोरेला मात्र स्वस्तात बाद केले आपण पाहू शकाल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये काशीनाथ यावेळेस दाखल झाला आपण पाहतोय. इथून मात्र या षटकातील अंतिम चेंडू मैदानाच्या आतमध्ये. या अंतिम चेंडूवरती एखादा तडाखा आला तर निश्चित स्वरूपात एक चांगली धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न राहील. मात्र पाहावं लागेल काय घडणार काय बिघडणार या चेंडूवरती हे देखील पाहणं फार गरजेचं राहील. आपण पाहिलं गेला मागचा सामना आपण जो पाहिला फर्स्ट सेमीफायनल ज्या ठिकाणी आपण पाहिलं गेला जांभिवली ठाकूरपाडा टीमला परास्त केलं धामणी पनवेल टीमला आणि थेट मेगा फिनाले मध्ये दाखल झाला आपण पाहतोय. आणि यामधून कोणता संघ त्यांच्या अगेन्स्ट 2 हात करेल हे देखील पाहावं लागेल. कमालीची गोलंदाजी. पॉवर सर्कलचं पहिलं षटक संपलंय आणि अप्रतिम गोलंदाजी नाथाच्या माध्यमातून पहिले षटक फेकत असताना धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त 4 आणि त्यामध्ये विनायक गोरेची स्वस्तामध्ये विकेट आपण पाहतोय. चला भडवळ संघ टीम मीटिंग मात्र इथून स्वीकारली जाणार नाही. थोडं सहकार्याची अपेक्षा राहील. इथून स्पीडअप घेणं फार गरजेचं राहील. अन्यथा आपल्याला अंतिम मेगा फायनल सामना कमी षटकाचा खेळावा लागेल आपण पाहतोय. उजेडामध्ये स्पर्धा कव्हर झाली तर जेणेकरून या स्पर्धेला कोणत्या प्रकारचा गालबोट लागणार नाही आपण पाहतोय. ही स्पर्धा आपण जर का पाहिली गेल्या आज खऱ्या अर्थानं ऑन स्क्रीनवरती या स्पर्धेच्या मुख्य आयोजक अनंत गावंडा यांना पाहतोय. सातत्याने 4 दिवस घेतलेली मेहनत आणि त्या मेहनतीला कुठे का होईना यश लाभत असताना शेवटच्या टप्प्यामध्ये स्पर्धा येऊन टेपल्या आपण पाहतोय. यासाठी केला होता अट्टास की शेवट मात्र गोड व्हावा. मात्र कुणाच्या बाजूने शेवट गोड होईल हे देखील पाहावं लागेल. कोणता संघ या स्पर्धेमध्ये आपल्या सुवर्ण अक्षरामध्ये चॅम्पियन ट्रॉफीवरती नाव कोरेल, कोणता संघ रनरअप राहील यासाठी मात्र संघर्ष आपल्याला जरूर पाहायला मिळेल आपण पाहतोय. मात्र कुठे का होईना जांभिवली ठाकूरपाडा संघ पुढे दाखल झाला आपण पाहतोय. आणि यामधून कोणता संघ आपण पाहतोय अंतिम मेगा फिनाले मध्ये दाखल होईल देखील पाहणं अत्यंत गरजेचं असेल. दुसरं षटक गोलंदाजी ट्रॅकवरती गजाननला आपण पाहतोय.
निश्चित स्वरूपात प्रेक्षक वर्गाच्या माहितीसाठी सांगेन मैदानाच्या आतमध्ये सेकंड सेमीफायनल मैदानाच्या आतमध्ये रंगली जाते बॅटिंगसाठी पिंपळी संघाला आपण पाहतोय आणि क्षेत्ररक्षणाच्या भूमिकेमध्ये भटबळ संघ फार चांगली कामगिरी करत असताना दुसरं षटक गजानन यावेळेस मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय अतिशय सुंदर लोवर फुलटॉस चेंडू होता प्रॉपर टायमिंग करता आलं नाही तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट लकीच्या बॅटमधून मात्र मिळेल एक सिंगल धाव आणि सिंगलच्या सायन हळूवार गतीनं 5 अंकावरती धावसंख्या जाऊन पोहोचल्या तर निश्चित स्वरूपात सन्मान्य प्रकाशजी गावंडे साहेबांच्या माध्यमातून दोन्ही टीमसाठी सुवर्ण संधी असेल जर का विकेट हॅट्रिक घेतली तर तब्बल 500 रुपये जर का षटकार हॅट्रिक घेतली तर निश्चित स्वरूपात 500 रुपये कॅश प्राइज दिले जाईल फार चांगले व्यक्तिमत्व आपण पाहतोय सन्मान्य प्रकाश या साहेबांच्या माध्यमातून पाहिले गेले दोन्ही टीमसाठी बक्षिसं लावली जातात मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अद्यापर्यंत फार चांगला सामना ज्या ठिकाणी 5 धावा आणि 2 विकेटचं पतन आपण पाहिले गेला सन्माननीय चंद्रकांतजी ढुमणे साहेबांच्या माध्यमातून देखील बक्षिसांची खैरात केली जाते जर का षटकार हॅट्रिक लगावल्या तर तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिली जाईल आपण पाहतोय अतिशय चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये भटबळ संघ अक्षरशः पिंपळी संघावरती भारी होत असताना मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज दाखल झाला धीरजनं आजचा दिवस अक्षरशः गाजवला आपण पाहतोय यावेळेस पाहुण्यांचा शुभ आगमन झालं आपण पाहतोय मंचावरती आलेल्या सर्व अतिथी प्रमुख पाहुण्यांचा मनपूर्वक सहर्ष स्वागत असेल आपण पाहतोय याच दरम्यान आपण पाहिल्या गेल्या पाहुण्यांचं मात्र या ठिकाणी शुभागमन झालं गेले आलेल्या सर्व अतिथी प्रमुख पाहुण्यांचा या स्पर्धेच्या वतीनं बीसीजी चिंचवली चषकामध्ये या अंतिम टप्प्यामध्ये आपल्या मनपूर्वक सहर्ष स्वागत असेल आपण पाहतोय मॅच देखील भरपूर महत्वाची मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या षटकातील 3 चेंडूचा खेळ संपला गेलाय आणि अद्यापर्यंत धावा लागल्या गेल्या धावपटल्यावरती फक्त आणि फक्त 6 धावा इथून पाहावं लागेल गोलंदाज गजानन फार चांगली गोलंदाजी करत असताना संघाचा प्रमुख फलंदाज विनायक बोरे स्वस्तात बाद झालाय आणि त्यानंतर मात्र मैदानाच्या आतमध्ये पलटवार केला जातोय भटबळ टीमच्या माध्यमातून फार चांगली गोलंदाजी अक्षरशः पूर्णपणे धावांसाठी संघर्ष पाहायला मिळतोय यावेळेस मात्र फटका सुंदर या गॅप मध्ये फटका आपण पाहू शकाल एक टप्पा घेत लॉंगनला क्लिअर करत हा संजीवनी देणारा पिंपळी टीमसाठी हा शानदार चौकार आणि या चौकारच्या सायन संघाची टोटल धावसंख्या डबल डिजिट मध्ये जाऊन पोहोचले 10 अंकावरती अद्यापर्यंत आपण जवळपास पाहिल्या गेल्या दुसऱ्या षटकातील 4 चेंडूचा खेळ संपला गेलाय म्हणजे अर्थातच तब्बल 10 चेंडूचा सामना करावा लागला गेला त्यानंतर डबल डिजिट मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली आपण पाहतोय 10 अंकावरती अतिशय चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये यावेळेस मात्र गतीमध्ये परिवर्तन केले आणि 8 चेंडू तसेच आपण पाहतो सन्माननीय गजाननजी पारदे चिंचवली गावातील एक सदस्य आपण पाहू शकाल एक दमदार व्यक्तिमत्व त्यांना देखील विनंती असेल की या मंचावरती आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष स्वागत असेल पुन्हा एकदा सर्व चिंचवलीचे ग्रामस्थ मंडळ ज्येष्ठ नागरिक कार्यकर्ते आपण जर का आला असतील मॅचचा आनंद घेत असतील तर आपल्या सर्वांना इथून मात्र प्रेमाची विनंती असेल आपल्या गावाची आपल्या सन्मानाची आपल्या अभिमानाची स्पर्धा आहे तर या मंचावरती आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक स्वागत असेल अतिशय सुंदर गोलंदाजी मात्र लाईन पाहावी लागेल लाईन करावे पंच आम्हाला सांगत असताना इथून मात्र इट इज अ वाईड चेंडू फेकला जातोय अतिरिक्तच्या स्वरूपात संघाची धावसंख्या पुढे सरकेल 11 अंकावरती अद्याप या षटकातील अंतिम चेंडू गजाननचा विचार केला गेला 7 धावा जरूर खर्च केल्यात मात्र त्यामध्ये एक विकेट देखील संपादित केली आहे म्हणजे फार चांगली गोलंदाजी आपण पाहतोय अंतिम चेंडू या षटकातील पाहावं लागेल कशा रीतीने रिलीज केला जाईल मैदानाच्या आतमध्ये समोर लकीसाठी गतीमध्ये परिवर्तन विकेट किपर बीट झालाय मात्र फलंदाजाचं थोडंसं लक्ष केंद्रित नव्हतं आणि त्या रीतीने डॉट चेंडू 2 षटकांचा खेळ संपला गेलाय आणि 2 षटकांच्या अखेरीस संघाची टोटल धावसंख्या आपण पाहतोय फक्त आणि फक्त 11 धावा धावपटल्यावरती लागल्या गेल्यात चला भटबळ संघ इथून टीम मीटिंग घेण्यासाठी मात्र कोणताही इथून मात्र वेळ आपल्यासाठी दिला जाणार नाही या थोडं सहकार्य करा मॅच भरपूर महत्वाचे समजू शकतो मात्र कॉपरेट करणं देखील फार गरजेचं राहील अद्यापर्यंत आपण पाहिलं गेलं सूर्य अस्ताला चाललाय जर का अंधार पडला तर येणाऱ्या सामन्यामध्ये कोणत्याही संघावरती अन्याय होऊ नये या अनुषंगाने थोडं सहकार्य करा अद्यापर्यंत अंतिम 6 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल आपण पाहतोय तर निश्चित स्वरूपात यावेळेस मात्र दोन्ही टीमसाठी सुवर्ण संधी असेल चौका हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिक जर का भटबळ टीमने जर का विकेट हॅट्रिक संपादित केले तर निश्चित स्वरूपात
प्रकाश भगत यांच्या माध्यमातून तब्बल 500 रुपये कॅश प्राइज दिले जाईल आपण पाहतोय प्रकाश गावंडे साहेबांच्या माध्यमातून. मात्र तसं घडेल का मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल कंप्लीट एका धावेसाठी संघर्ष आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. 3 षटकांचा सामना आणि 2 षटकामध्ये धावा बनले गेल्या फक्त आणि फक्त 11 आणि तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली एका धावेने आपण पाहतोय. इथून मात्र आक्रमण करावं लागेल. धीरज आणि लक्की हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. मात्र यावेळेस ऑन स्ट्राईक वरती लक्कीला आपण पाहतोय 5 चेंडू आणि 6 धाब्यांचं योगदान जोडले आपल्या टीमसाठी. मात्र इथून आक्रमण करणं फार गरजेचं राहील. हवाई सफर इथून करावं लागेल. लोवर फुल टॉस प्रॉपर टायमिंग नाही आहे मात्र फटका सुंदर आहे. एक टप्पा क्षेत्ररक्षण लाजबाब आपण पाहतोय अजयच्या माध्यमातून आणि तोपर्यंत दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा देखील सहज रीतीने कंप्लीट केल्या गेल्यात आपण पाहू शकाल. आणि या 2 धाब्यांना संध्याकाळच्या सत्रामध्ये धावांसाठी प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये 14 धावा धापटल्यावरती लागल्या गेल्यात. अजूनही 4 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय बाकी असेल. संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिले गेले चेंडू सीमा पार जाण्यासाठी थोडासा मात्र घाम गाळला जातो बॅटिंग करत असताना पिंपळेरी टीमच्या माध्यमातून. इथून पाहावं लागेल अतिशय सुंदर ब्लॉकॉलची सफर आलांदा कार्पेंटने फटका सजवलाय. एक सिंगल कंप्लीट दुसरीसाठी प्रयत्न पलटवार मैदानाच्या आतमध्ये. इथून पाहावं लागेल डेंजर झोनला फलंदाज धीरजला आपण पाहिला आणि इथून रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होईल. मिळेल एक सिंगल धाव आणि सिंगलच्या साहाय्याने संघाची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचली यावेळेस 15 अंकावरती. 3 गडी बाद असताना आपण पाहतोय मध्ये धावांसाठी संघर्ष 20+ धावसंख्या जरी बनल्या तरी देखील पिंपळेरी संघ फाईट देऊ शकतो. समोर बडबळ संघ आहे एक चांगला संघ नेरळ परिसरातील संघ आपण पाहतोय. आज अक्षरशः आपण पाहिले गेले अंबरनाथ विभागातील एक दादा संघासमोर मात्र फाईट देत असताना फार चांगला खेळ राहिला. नाथानं जी सुरुवात करून दिली कमालीची आणि तिथून मात्र गजानननं फार चांगला कमबॅक दिला आणि अंतिम षटक विश्वासला आपण पाहतोय. विश्वासावरती साध्य उत्तरला आपण पाहतोय गोलंदाज. अद्यापर्यंत पहिल्या हाफमधील उर्वरित आपण जवळपास पाहिले गेले. इथून मात्र फक्त आणि फक्त 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. पहिल्या हाफमधील 15 धावा धापटल्यावरती लागल्या गेल्यात. एखादा विकेट एक सन्मानजनक धावसंख्या. यावेळेस आडव्या बॅटला फटका सुंदर या मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण स्वतःला झोकून दिला आणि इथून मात्र एक सिंगल कंप्लीट दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा देखील सहज रीतीने कंप्लीट केले जातात आपण पाहतोय. फार चांगले क्षेत्ररक्षण शेवटच्या मोमेंटला स्वतःला झोकून दिला आणि 2 धावा आपल्या टीमसाठी जरूर वाचवल्यात आपण पाहतोय. आणि या 2 धाब्यानं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचल्या 17 या अंकावरती. अशुभ आकडा यावेळेस मात्र धावपटल्यावरती लागला गेलाय. अजूनही 2 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल आपण पाहतोय. आणि या 2 चेंडूवरती काय घडेल काय बिघडेल हे निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळेल. एखादा बिगिट एक सन्मानजनक धावसंख्या. लोवर फुल टॉस त्यावरती मात्र आक्रमण अतिशय सुंदर फटका. 20 सेफ मध्ये क्रिकेटमधील सर्वाधिक सेफ फटका आणि शेवटच्या क्षणाला का होईना धावांसाठी प्रयत्न आणि आलेला शानदार षटकार मात्र भरपूर काय सांगून जाईल दोन्ही टीमसाठी. आणि 6 धावेनं संघाची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचल्या 23 या अंकावरती. आणि इथून पाहावं लागेल अंतिम टार्गेट सेट बॉल. गोलंदाज विश्वासला आपण पाहतोय 5 चेंडूमध्ये 12 धावा खर्च केल्यात आणि अंतिम चेंडू पाहावं लागेल समोर लक्की 9 चेंडूमध्ये 17 वरती नाबाद खेळ करत असताना अंतिम चेंडू सुंदर फटका आहे मात्र पाहावं लागेल त्या ठिकाणी अजयला आपण पाहतोय अतिशय सुंदर जेल टिपला गेला आणि इथून मात्र विकेट जपत आणि शेवट गोड केलाय. तर निश्चित स्वरूपात आमच्यापर्यंत माहिती येते आपण पाहतो सिरीजसाठी आपले जे पॉइंट असतील ते फक्त आपण जर का पाहिले गेला सुपर 4 पर्यंत जेवढे पोहोचलेत तेवढेच मात्र ते पकडले जातील गृहीत धरले जातील. जे क्वालिफायरच्या मॅच आपण पाहिल्या सुपर 4च्या फर्स्ट सेमीफायनल आणि सेकंड सेमीफायनल इथून मात्र ते पॉइंट गृहीत धरले जाणार नाही आपण पाहतोय. याकडे देखील लक्ष असून आपण पाहतोय ज्या ठिकाणी पहिल्या पूर्वार्धाचा खेळ संपला गेला 18 चेंडूच्या अखेरीस धावा लागल्या गेले. धाव पडल्यावरती 23 धावा उत्तरार्धामध्ये 18 चेंडू आणि 24 धावेचं लक्ष ठेवलं आपण पाहतोय बडबल टीम समोर. इथून मात्र टीम्सला विनंती असेल बघा थोडं सहकार्याची अपेक्षा राहील. स्पीडअप करणं फार गरजेचं राहील. जर का आपल्याला मेगा फायनल सामना जास्त षटकांचा खेळायचा असेल तर इथून स्पीडअप करणं फार गरजेचं राहील. कारण अंतिम सामना आपल्याला मात्र उजेडामध्ये पूर्ण करायचा आपण पाहतोय. कारण घेतलेली संपूर्ण BCG चिंचवलीनं मेहनत त्या मेहनतीला यश लाभत असताना शेवटच्या टप्प्यामध्ये स्पर्धा येऊन टिपल्या आपण पाहतोय. जांभिवली ठाकूरपाडा टीमचे कॅप्टनला देखील विनंती असेल आपण देखील प्रेझेंटेशन बॉक्समध्ये येऊन राहायचं आपण पाहतोय. यामधून विजय संघ मेगा फायनलचा सामना आपल्याला जरूर पाहायला मिळेल आपण पाहतोय. ज्या ठिकाणी पहिल्या हाफचा खेळ संपला गेलाय 23 धावा बनल्यात उत्तरार्धामध्ये 18 चेंडू 24 धावेची गरज असेल. सेकंड हाफमध्ये मायक्रोफोनवरती जोडले जातील आमचे परमबंधू प्रकाश भगत यांच्या मुखवाणीतून आपल्याला शब्दांकडे मानतील आपण पाहतोय. धन्यवाद.
थँक्यू. पनवेल विभागामधला आपण चांगला दमदार आवाज ऐकला. मंचावरती आपण पाहतोय सरफराज एक चांगली डॅन्सिंग महत्व वक्त जे नेहमी आयोजकांना पाण्याचा पुरवठा करत असताना त्यांचं आगमन येथे झालेलं आहे. सरपंच साहेबांचं त्यांचंही मी या विशेष चिंचोली आयोजनमध्ये सहर्ष स्वागत करतोय. तसेच प्रकाश सोमा गावंडा एक चांगले व्यक्तिमत्व, समाजकार्य व्यक्त, धावपळीत अडचणींना मदत करणारे तेच आमचे लाडकेने आवडते पाहतोय आपण प्रकाश. तर पाहतोय सरफराज साहेब तुम्ही टॉर्च बॉक्समध्ये जायचे, तुमचं सन्माननी सत्कार केला जाईल. प्रकाश सोमा गावंडा यांच्या शुभ हस्ते. तर वेळ फार कमी आहे, सामना चालू करायचा आहे. सामना आपण पाहतोय सामना खूप महत्त्वाचा आहे. पिंपलोली मनाबा भडवळ बिग फाईट सामना, मात्र मापक आव्हान रचलं गेलंय. तर पाहतोय आपण सरफराज साहेबांचं मायेचा शाल आणि सन्मान चिन्ह देऊन येथे मात्र सत्कार केला जातोय प्रकाश सोमा गावंडा यांच्या शुभ हस्ते. पाहतोय असेल टिपायचं आहे कॅमेरेमध्ये. खरोखर चांगलं महत्त्व डॅन्सिंग व्यक्ती पाहतोय आपण सरफराज साहेबांना. महत्त्वाची गोष्ट मात्र पाणी पुरवठा केला जातोय या साहेबांच्या माध्यमातून आणि त्यांचाच येथे टॉर्च बॉक्समध्ये सत्कार केला जातोय प्रकाश सोमा गावंडा यांच्या शुभ हस्ते. कॉमेडी बॉक्स होल्डू प्रकाश सोम. चला उत्तर दार्याला सुरुवात झाल्या. बघा फर्स्ट इनिंग मध्ये 23 धावा झाल्यात. बडवळ टीमला एका खेळाडूची ट्रॅक नाहीये, तर तुम्हाला एका धावेनं पॅनलाइज केलंय, म्हणजे 24 धावा झाल्यात. 25 धावेंची गरज उत्तर दार्यामध्ये बनवायच्या बडवळ टीमला. सेकंड इनिंगला सुरुवात झाली. गोलंदाज पाहतोय विनायक गोरेनं आजच्या दिवसामध्ये जबरदस्त गोलंदाजी राहिले बघा, जबरदस्त सुरुवात केली या देखील सामन्यामध्ये. विनायक गोरेसाठी बघा ऑफर आहे बघा, विकेट हॅट्रिक साठी प्रकाश गावंडाकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल बघा. पहिला सुरुवात दमदार केली. शॉट मिळवण्याचा फिल्डर आहे, जेल उचल पकडलाय, थोडसा बीट पाहायला मिळालाय, अगदी थोडंसं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. अगदी चांगलीपैकी कदाचित केली असते तर आपली विकेट सोडावी लागली असते. फलंदाज पाठे 2 फलंदाज, एक अभिजित आणि त्याचनंतर त्यांचा समेत सोमनाथला पाहतोय आपण. ही सलामीवरची ॲज ओपनिंगची जोडी मैदानाच्या मध्ये आतमध्ये पाहतोय. अभिजितनं कालचा दिवस खरं तर अक्षरशः गाजवला होता. यावेळेस चांगला चेंडू रिलीज केलाय बघा. या प्रकारचे लाईन खूप चांगले असते बघा क्रिकेटमध्ये. ज्या वेळेस तुम्ही अशा प्रकारचे चेंडू रिलीज करत असताना त्यावेळी फलंदाजाला देखील मारणं फार कठीण असतं बघा, आणि त्या चेंडूचा सांगता केली जाते बघा. वारंवार 3 चेंडू फेकले, आतापर्यंत 1 धाव खर्च केले. 25 धावा बनवायच्या. इथे फटका बसलाय. बॅकवर्ड पॉईंटचा क्षेत्ररक्षक फेकी चुकीची करतोय आणि त्याच नंतर मिळेल एक सिंगल धाव. बॅकअप सुंदर राहिला. चौथ्या बॉलवरती आले एक सिंगल धाव. सोमनाथच्या बॅटमधनं 2 चेंडूमध्ये 1 धाव आली. त्याचनंतर अभिजितच्या बॅटमधनं 2 बॉलमध्ये 1 धाव आले. आतापर्यंत विचार केला 4 चेंडूमध्ये 2 धावा खर्च केल्या. 25 धावांचा पाठला करायचा आहे बडवळ टीमला. आणि हे 2 सलामीवर ॲज ओपनिंगसाठी गेलेले 2 टप्प्याचा बॉल. भरपूर वेळ होता, चेंडू मारण्याचा प्रयत्न चांगला केलाय. अगदी पॉईंटच्या डोक्यावर चेंडूला पाठवलाय ऑफ साईडच्या दिशेमध्ये. पहिला चौकार पाहायला मिळतोय या सेमीफायनल 2 मधला सोमनाथच्या बॅटमधनं दमदार चौकार. बघा मान्यवरांचा शुभ आगमन झालाय या स्पर्धेमध्ये. सन्माननीय राजेश सांबरे या भोसगावचे चांगले दमदार व्यक्ती, त्यांचं आगमन झालंय. तुमचं या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष स्वागत. या मंचावरती आपण स्थानपन्न व्हा. आणि त्यानंतर अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, दुसरी धावेचा प्रयत्न, चांगली फेकी पाहायला मिळालाय. कलेक्शन करावं लागेल तोपर्यंत खेळाडू सेफमध्ये. अगदी षटक क्रमांक पहिल्या समाप्तीनंतर धावफलकाचा जर विचार केला 8 धावा धावफलकावरती पाहताय तुम्ही. येणारे 12 चेंडू आणि 17 धावांची गरज बडवळ टीमला. स्पीडअप करा प्रदीप 11 पिंपळोली संघ.
आजच्या दिवसामध्ये आयोजकांच्या आमच्या माध्यमातून विचार केला तर दोन ऑफिशियल पंच पाहतोय आजच्या या दिवसामध्ये. सकाळच्या सत्रामध्ये आपण पंचांचं कामगिरी पाहिली. अप्रतिम दर्जाची पंचांची भूमिका पार पाडत असताना हे दोन पंच या त्याच नंतर लेख पंच पाहू शकाल आपण. श्रीपद सर असतील आणि त्याच नंतर मेन पंच पाहतोय आपण अंकुश कुराडपाडा. हे दोन पंचांना चांगलं काम केलंय बघा. तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक अभिनंदन. आणि त्याच नंतर इथे दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. ऑन द कार्पेटच्या साह्यानं फटका सजवलाय. शॉर्ट मिडऑन मध्ये फिल्डर नाही, लॉंग ऑन मधून येतोय. मिडऑन मध्ये चेंडू उचलणार, फेकी करणार, मिळेल फक्त एक सिंगल धाव. लक्ष आता विचार केला तर 11 चेंडू 16 धावांची गरज. 3 षटकामध्ये तुम्हाला 25 धावांची गरज होती. विचार केला तर धावसंख्या पाहताय धावपलकावरती लागल्या. बडवल टीम सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना तब्बल 9 धावा 0 विकेट. 11 चेंडू 16 धावांचं समीकरण. सोमनाथचा इथे बॅटचे इनसाइड नो मॅच लँड मध्ये चेंडू आदळलाय. बॅकवर्ड पॉइंटचा क्षेत्ररक्षक चेंडू उचलणार. थोडंसं पंबलिंग क्रिकेट पाहायला मिळालंय. कदाचित 2 धावा देखील झाल्या असते या बॉलवरती. अभिजितने नकार दिलाय सोमनाथ या खेळाडूला आणि इथे एकाच धावे संख्येवरती समाधान मानावं लागलं. एक धाव निश्चितच पळून काढली. त्याच नंतर धावपलकाचा जर विचार केला डबल डिजिट मध्ये जाऊन धावसंख्या पोहोचली जाते. 10 धावा बिनबाद 10 धावा. विचार केला तर 10 चेंडू 15 धावांची गरज. समीकरण आहे लकी. गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज. राऊंड द विकेट. तिसरा बॉल टाकण्यासाठी सज्ज. फटका बसलाय. व्हेरी गुड कमबॅक. अतिशय चांगल्या रिदम वरती गोलंदाजी केले बघा. विचार केला तर आजच्या दिवसामध्ये स्वप्नील या प्रदीप 11 पिंपळ संघानं मोठ्या बलाढ्य टीमला परास्त केलाय आणि त्या बलाढ्य टीमला परास्त केलाय आणि त्यांचा कॉन्फिडन्स बघा. जबरदस्त कॉन्फिडन्स पाहायला मिळतंय. फुलटॉस ताकदीचा प्रचंड वापर. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. स्क्वेअर लेग मध्ये शतरक चेंडूची आडवणी केली जाते परंतु शतरकाच्या आवाकाच्या बाहेर चेंडूला पाठवलं जाते. मिळतील या बॉलवरती 6 धावा. चुकी केली. फुलटॉस बॉल काही गरज नव्हती फेकायची. लकीनं चुकी केली त्याच्यावरती प्रहार केला जातोय. रेफर केला जातोय. हाईट फॅक्टर चेक केली जाईल. इथे ऑन स्क्रीन वरती अगदी फुलटॉस बॉल होता. आयोजक या पण थर्ड पंचांचं काम पाहायचंय बघा ऑन स्क्रीन वरती. अगदी फुलटॉस बॉल होता त्याच्यावरती षटकार देखील आलाय. अडवण्याचा प्रयत्न केला होता स्क्वेअर लेग मध्ये. त्याच नंतर त्याच्या वरतून पाठवलाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावा मिळाल्या. फेअर डिलिव्हरी असणार आहे बघा. लक्ष असू द्या. 8 चेंडू 9 धावांची गरज. विचार केला 9 चेंडू 15चं समीकरण होतं. षटकार आला अभिजितच्या बॅट मधना. आखूट टप्प्याचा बॉल. या लाईन वरती गोलंदाजी कदाचित केले ते पाठचा बॉल डॉट किंवा वेगळी चित्र पाहायला मिळालं असतं परंतु षटकार बसला. त्याच नंतर चांगला कमबॅक केलाय गोलंदाज लकीचं कौतुक करेन मी. फार चांगला खेळ दाखवला लकीच्या माध्यमातून. आज खरं तर प्रदीप 11 पिंपळी संघ राम खंडवीनं पुरस्कृत केला होता या संघाला. यावेळेस अप्परकटचा सुंदर फटका पाहायला मिळालाय. 2 धावेचा प्रयत्न. फेकी चांगली पाहावी लागेल. 2 धावेचा प्रयत्न आणि इथे काय घडलं आणि अशी धाव मिळणार नाहीये बघा. दोन्ही खेळाडूंना क्रीज सोडणं फार गरजेचं. धाव मिळणार नाही ना आणि एक शॉर्ट धाव देखील असणार आणि धावही मिळणार नाहीये. यस डेफिनेटली चांगलं डिसिजन पाहायला मिळालं पंचांच्या माध्यमातून. मेन पंच पाहतोय आपण आजच्या दिवसामध्ये अंकुश कुराडे. चांगली पंचांचं काम करत असताना बघा. 2 धावेचा प्रयत्न होता. पहिली धाव अतिशय वेगाने घेतली. ती देखील शॉर्ट रन घेतली आणि या बॉलवरती कुठल्या प्रकारची धाव मिळणार नाहीये म्हणजे डॉट बॉल आलाय. यस डेफिनेटली येणारे आता बॉल असतील 6-9 धावांची गरज. बघा स्वप्नीला 18 चेंडू मध्ये 25 धावांची गरज होती. सामना अंतिम षटकापर्यंत आलाय. स्पीडअप घ्या प्रदीप 11 पिंपळी संघ. वारंवार विनंती करते बघा. अजून एक सामना बॅलन्स असणार बघा मेगा फिनालेचा. सोमनाथच्या बॅटमधनं एक चौकार बघितला होता आणि त्यानंतर अभिजितच्या बॅटमध्ये एक षटकार बघितलाय. आता येणारे 6 चेंडू अंतिम असतील. 9 धावांची गरज. गोलंदाज पाहतोय आजच्या दिवसामध्ये ज्यानं जबरदस्त कामगिरी केली. गोलंदाज प्रदीप 11 संघाकडनं. काशीनाथचा पहिला बॉल अगदी बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. छोटा खेळाडू धावते चेंडूच्या पाठीमागे परंतु जाय सीमा पार. मिळतील या 4 धावा. आता सामन्यामध्ये या चौकारांना कलाटणी निर्माण केले. आता समीकरण सोपं झालंय. बडवल टीमला बनवायच्यात 5 चेंडू मध्ये 5 धावसंख्येची गरज. या स्पर्धेचे मुख्य आयोजक शरद भगत कुठं असाल तर आपण या मंचावरती अनिलची संपर्क साधा बघा. अनिल दादांची संपर्क साधा प्लीज.
कालच्या दिवसापासून आपण विचार केला स्कोरची भूमिका पार पडत असताना आमचे अनिल दादाचं करूया मनपूर्वक सहर्ष स्वागत. आणि त्याच नंतर ब्रदर स्पोर्ट लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही कव्हर केली जाते स्पर्धा. BCC चिंचवली स्पर्धा पाहतोय 2025 हे शानदार पर्व. खूप सुंदर आयोजन नियोजन पाहायला मिळालंय. मेहनत खूप चांगली पाहायला मिळाली. सलग उन्हाच्या तडाखामध्ये ऑल इंडियाचा देखील भरपूर चांगला काम पाहिलं आजच्या दिवसामध्ये देखील. आणि त्याच नंतर इथे आनंद कार्पेटच्या साहाय्याने एक सिंगल आले. 4 मध्ये 4 धाबींची गरज. 4 बॉल 4 धाबींची गरज. अभिजितच्या बॅटमधनं सोमनाथच्या बॅटचे एक अलीकडच्या बॉल होती, एक चौकार आला. त्यानंतर एक सिंगल आले. इतर बॉल टू रन समीकरण आहे बघा. सामना जवळपास आला होता. 7 चेंडूमध्ये 9 धाबींचे पहिल्या बॉलवरती चौकार आला. फटका बसला क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत. क्षेत्ररक्षकाने चुकी केली. चेंडू अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर. सामना जिंकलाय बडवल टीमनं. चौकार ठोकला आणि विजय फटका इथे अभिजितच्या बॅटमधनं आलाय. आणि इथे मेगा फायनल साठी टॉस करण्यासाठी आपण आजच्या दिवसामधले अंतिम फाईट पाहणार आहोत. मेगा फिनाले बडवल टीमचा कॅप्टन आणि विचार केला तर जांभिवली ठाकूरपाडा संघाचा कॅप्टन. आपण टॉस करण्यासाठी लगेच या. अतिशय चांगला सामना झाला. थोड्याशा रन कमी पडल्या. प्रदीप 11 पिंपळवली संघ अतिशय दमदार खेळ राहिला आजच्या दिवसामध्ये. तो क्वालिफायर संघ झाला होता. आणि त्याच नंतर बडवल संघाने त्यांना परास्त केलंय. आणि ते विजयाच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा देऊया बडवल टीमला. आडलं का प्रदीप 11 पिंपळवली संघ अर्थात या टीमला पॅक केलं होतं राम खंडवे या स्पॉन्सर या. आणि त्याच नंतर इथे सामना गमावा लागला. सेकंड सेमीफायनलची मॅच होती.